माझ्या घरचे म्हणतात मला की राजकारणावर व्हिडिओ बनवू नको, पण काय करणार, राहत नाही ना. काय चाललंय या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्ही सगळेजण बघताय. आणि आजकाल शासनाविरोधात किंवा सरकार विरोधात जर काय आपण बोललो तर आजकाल काय हालत होते हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे व्हिडिओ डिलीट केले जातात, प्रोफाईल उडवले जातात लोकांच्या. त्या भीतीपोटी सर्वसामान्य माणसांचे, मध्यमवर्गीय लोक, घरचे लोक आपल्याला सांगतात की बाबा व्हिडिओ बनवू नको, पण काय करणार. कुणीतरी समाज प्रबोधन केलं पाहिजे किंवा थोडं 1%, अर्धा टक्का जो काही आपला समाजाप्रती जे काही आहे ते शेअर केलं पाहिजे. मुद्दा क्रमांक 1, सध्या 6 खासदार फुटलेत असंच म्हणेन मी. कारण की शिवसेनेत गेलेत असं नसतं. 2 वेगवेगळी चिन्ह आहेत, 2 वेगवेगळी नाव आहेत, 2 वेगवेगळी गट आहेत. त्यामुळे हे फार सोपं नाहीये बोलणं. एक सामान्य नागरिक म्हणून त्या तिथल्या केलेल्या मतदारांविषयी केलेली प्रतारणा झाली. कारण की एक वेगळ्या विचारधारेला आणि एक वेगळ्या खासदाराला तिथल्या लोकांनी मतदान केलं होतं आणि आता ते तुम्ही लोकांच्या अपरोक्ष जाऊन त्या दिलेल्या मॅन्डेटच्या विरोधात जाऊन ती एखादी गोष्ट स्वीकारताय. मग तो कुठल्या पक्षात असे नका. मी म्हणतो एस्पेशली जेव्हा आपण शासनामध्ये किंवा सरकारमध्ये जातो तेव्हा ते जास्त वाईट आहे. कारण की तुम्ही तिथं विकास कामांसाठी निधी वगैरे मुबलक प्रमाणात देऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुमच्या हातात आहे. म्हणजे करप्शन वगैरे त्या केसमध्ये गोष्टी घडतात. मुद्दा क्रमांक 2 फार मजेदार आहे. साईच्या साई खासदारांचं असं मत आहे, किंबहुना उमराजेंचं सुद्धा मी वक्तव्य ऐकण्यासाठी तरसलो होतो. तर त्यांचं असं मत आहे की आम्हाला आमच्या मतदारसंघांमध्ये विकास कामांसाठी निधी मिळत नाही म्हणून आम्ही सत्तेमध्ये गेलो. तर आता खरं तर हे खूप बघणं महत्वाचं राहणार आहे. नोंद करून ठेवा ते 6 मतदारसंघ कुठले होते ते. किती 2029 ची आता होणारी निवडणूक आहे. ह्या 2.5-3 वर्षांमध्ये काय विकास होतो. म्हणजे आतापर्यंत नाही झालेला विकास, बरोबर, जी काही गोष्ट नाही झाली किंवा झाली, पण आता असा अचानक काय बदल होतो हे सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि ही रील सेव्ह करा आणि तेव्हा ही रील नक्की उघडून बघा की काय बाबा विकास झाला. असं वेगळा विकास होत असेल तर ह्या गोष्टीला आपण थोडंफार समर्थन देऊ शकतो, नाहीतर ही गोष्ट समर्थनार्थ नाही. लोकशाहीला अनुसरून अजिबात नाही. मी पर्सनली कुठच्याही राजकीय पक्षाचा सपोर्ट करत नाही. हा, मी मनसेच्या विचारधारेला नक्कीच सपोर्ट करतो, पण ह्याच्यामध्ये फक्त शिवसेना आणि शिवसेना आहेत. कुठल्याही राजकीय पक्षाबद्दल असं घडू नये असं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला वाटतं. इथं मी नागरिक म्हणून काहीतरी बोलतो. जर सर्वसामान्य जनता तुम्हालाही हा प्रश्न पडत असेल तर ह्या लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मला याच्यातनं काही फायदा नाही. जनजागृत होईल, अजून काही नाही.